माहूर तालुक्यातील मौजे इवडेश्वर येथे क्रीडांगण समपातळी करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। हा निधी शालेय व्यवस्थापन समिती इवडेश्वर यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात काम न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे संपूर्ण निधी काढून अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रफुल्ल जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राखोंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पतंगे, युवा कार्यकर्ते हिरासिंग राठोड व रमेश राठोड यांनी 9 मार्च 2026 पासून माहूर येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांना माहिती दिल्यानंतर 10 मार्च रोजी टेंभरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। सदर प्रकरणाची चौकशी करून 18 मार्च पर्यंत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन त्यांनी दिले। यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक प्रवीण बिरादर, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, सरपंच प्रतिनिधी दुधराम राठोड व पोलीस पाटील अतिश राठोड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले। दरम्यान आठवडाभरात कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी दिला। त्यामुळे इवडेश्वर क्रीडांगण समपातळी कामातील कथित अनियमितता व भ्रष्टाचार उघडकीस आला असून संबंधितांवर काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।